गरज नसलेला महामार्ग रद्द कर बा पांडुरंगा. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी 13 जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. राज्यभरातून तीव्र विरोध होत असलेल्या प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आता विठ्ठलाच्या दारात पोहोचलाय. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात महापूजेसाठी येत असतानाच राज्यातील 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. सरकारला हा सुद्धा शेतकरी विरोधी महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मिळावी यासाठी हजारो शेतकऱ्यांनी थेट पंढरपुरात भर पावसात सद्बुद्धी दिंडी काढली आहे. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द कर बा पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, अशा घोषणांनी संपूर्ण पंढरपूर शहर दणाणून गेलं होतं. वाखरी मैदान ते विठ्ठल मंदिर असा सुमारे 3.5 किलोमीटरचा प्रवास या शेतकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात केला. मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो शेतकरी या दिंडीत मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. ही दिंडी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवरती पोहोचल्यानंतर तिथलं वातावरण अधिकच भावनिक आणि राजकीय दृष्ट्या तापलेलं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी नामदेव पायरीवरती एकत्र येत विठ्ठलाचरणी सामूहिक साकडं घातलं. यामध्ये आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येण्यापूर्वी विठ्ठलाने त्यांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्याची प्रेरणा द्यावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हजारो एकर सुपीक शेती उद्ध्वस्त होणार असून हा प्रकल्प आता शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असा दावा संघर्ष समितीने केला आहे. जोपर्यंत सरकार हा महामार्ग अधिकृतपणे रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आषाढी एकादशीच्या ऐन तोंडावरती झालेल्या या आंदोलनानं आता राज्य सरकारवरती मोठा राजकीय दबाव निर्माण केला आहे. आता विठ्ठलचरणी घातलेलं हे साकडं सरकार ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.